आपण कुठे जाणार आहे? पुढे नागाव बीचला जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही आता जेवण अजून झालं नाहीये, तर आपण ट्राय करू आजचं जे जेवण असेल. नॉनव्हेजमध्ये फिश खाऊया आपण आज. मी व्हेज आहे पण बाकीचे सगळे नॉनव्हेज आहे. मित्रांनो मधला ब्रिज क्रॉस करून आलो. आपले चिक्कीवाले काका ज्यांच्याकडून आपण नेहमी चिक्की घेतो. या टमटमचा आवाज नाही, तुम्हाला माझा आवाज येणार नाही. काय बोलतो सुऱ्या? आपण नेहमी इथं चिक्की घेतले. हो, प्रत्येक व्हरायटीची चिक्की आहे इथं. शेंगदाणा चिक्की, खोबरा चिक्की. हे कुठली चिक्की घेतली असेल? खोबऱ्या सगळे खोबऱ्याची आहे, शेंगदाण्याची आहे, तिळाची चिक्की आहे, ही शेंगदाण्याची आहे. हे काका आहेत, यांना जास्त माहिती आहे. ही खोबरावडी काकांचा बिझनेस आहे आणि आम्ही नेहमी इथून चिक्की घेतो. मग काय चिक्की घेणार हे नरम कधी आलात ना तर या शॉपला नेहमी भेट द्या. कारण इथं चिक्की जी भेटते ती एकदम मौसम असते. रिजनेबल रेटमध्ये चांगली चिक्की. सूर्या, चिक्कीबद्दल सांग. इथल्या चिक्की खूपच टेस्टी आहे. आम्ही जेव्हा जेव्हा येतो तर प्रत्येक वेळी आम्ही इकडनं चिक्की घेऊन जातो. चव खूपच छान आहे आणि लहान मुलापासून जे वयस्कर व्यक्ती आहेत ते सगळ्यांना ही टेस्ट आवडतं. आता चिक्की आणि अलिबाग. तर मित्रांनो आम्ही आता चिक्की घ्यायला थांबलो. आता रिजनेबल रेटमध्ये सगळ्यात चांगली चिक्की जर भेटत असेल अलिबागमध्ये तर इथून रेवदंडा मला वाटतं 300 मीटरवर आहे आणि रेवदंडा चौपाटी 2 किलोमीटर, नागाव बीच इथून 12 किलोमीटर आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ आलो आहे आणि सगळी पोरं इकडे चिक्की घेतात. होय, तुझा गॉगल घेतला आहे पण आता मी घातला आहे, जरासा वाईज घातला आहे 2 मिनटासाठी. आणि जयचा भाव चिक्की मस्त आहे, नरम कारण आम्ही नेहमी एकदम जर तुम्हाला ऑथेंटिक जर चिक्की पाहिजे असेल अलिबागमध्ये तर तुम्हाला नाव दाखवतो, सिद्धिविनायक चिक्की माल. इथं आलात तर तुम्हाला चांगली चिक्की मिळेल. आणि गर्दी बघा, एकदम फ्रेश आणि सगळे आपलीच पोर आहेत म्हणून गर्दी झाली. आणि फ्रेश आणि चांगली चिक्की, रिजनेबल रेटमध्ये खूप चांगली चिक्की भेटते. आम्ही सुद्धा इथून भरपूर जण चिक्की घेऊन गेलो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी चिक्कीचं सांगितलं होतं की हीच चिक्की आहे. जर कधी आलात तर चिक्की नक्की घ्या. आपल्या मराठी माणसाला मोठे जगा अलिबागमध्ये. तर मित्रांनो पहिल्यांदा कवळे कॉटेजला आलो. रूमबद्दल काय माहिती नाही. इकडे अशी रूमची ॲडजस्टमेंट असे आहे 15, 14, इकडे 13 आहे असे रूम आहेत. पहिल्यांदा झालो रूमची ॲडजस्टमेंट बघा. इकडे एक मस्त एक बेड आहे, या साईडला बॅग असं वातावरण आहे. पूर्ण हॉल सगळं आणि गादी आहे. इकडे वॉशरूम आहे मला वाटतं या साईडला. बघा हे सगळं वॉशरूम. या साईडला सुद्धा ओ माय गॉड, वरतून खालून सगळं इकडे सगळा हा परिसर आहे असा.
भारी एकंदरीत. रात्रीचे आता जवळजवळ 8:30 आणि आम्ही थांबलो आहे. बाकीची पोरं गेलेत मच्छी आणायला. उद्या रविवार आहे त्यामुळे गेलेत. हे बघा इथं बसलेत. 3 रूम घेतल्यात आम्ही. काय वाटतंय मित्रांनो, कसं वाटतंय? पिकनिक कशी झाली? मजा आली. इथे बाजूला स्विमिंग पूल सुद्धा होतं. काय बाबा मजा आली का? मस्त आली. आता सध्या भूक लागले. आम्ही काय बोलतो बाकीची पोरं गेलेत कुठे? बाकीची पोरं गेले. आता तो आठवण आलेले आहेत साहेब, ते काय येणार नाहीत आता 2-4 तास. तो आम्ही नळ्या खातोय तोपर्यंत. आम्ही सकाळी 7:15 म्हणजे 7:15ला निघालो होतो घर तिकडून. आणि आमच्या सुरेशने लेट केला त्यामुळे आम्हाला लेट झाला. त्यानंतर बाकीची पोरं आली सगळी. त्यानंतर 8:30ला निघालो आम्ही ठाण्यावरून आणि इकडे आलो. जवळजवळ आम्हाला 5 वाजले. काय 5 वाजले. आम्ही फिरत आलो. काशीद बीचला जायचा प्लॅन होता पण काशीद बीचला गेलो नाही. इकडे समोर आहे हा स्विमिंग पूल. हे नाही, हे सगळं हॉटेल टाईप आहे. इकडे आहे ना, इकडे छोटंसं स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलच्या इथं आता लाईट नाही त्यामुळे काय आम्ही जाणार नाही. बाकीची सगळी पोरं आहेत ना, बाकीची जी आलेली बाहेरून, ती सगळी स्विमिंग पूलची मजा घेत होती. आम्ही सुद्धा घेतली. पण गोप्रो आपला भिजायला नको, कारण आधीचा गोप्रो आहे तो आपल्याला लय महागात पडला. त्यामुळे मला जवळजवळ 20-25 हजार रुपयाचा धक्का लागला. त्यामुळे मी काय तिकडे गोप्रो घेऊन गेलो नाही. सकाळी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायला मिळेल. आमचे मित्रसंबंधी गेले होते कुठेतरी, काय माहिती काशी करायला गेले होते. त्यात या संदीप आठवल आम्हाला या पोराने घेऊन गेला होता. आम्हाला काय इकडे ठेवून गेला होता. हा कल्प्या पण गेला होता. काय आणले याच्यात? तुम्हाला आणलेला आहे पापलेट आहेत. अजून काय? कोलंबी आहे. कोलंबी आणखी आणि आणलेलं तुम्हाला सुरमई. आणि तुमच्यासाठी प्रदीप आमच्यासाठी व्हेजसाठी काय? व्हेजसाठी काय आणलं? व्हेज काय नाही. व्हेज कोबीची भाजी. रस पियायला ये म्हणते माय. बिरजू बघ, बिरजू बघ. बाकी बीच आहे सगळी इकडे जाईल. कसं वाटतं कल्प्या? 1 नंबर भावा. काय वाटतं आम्हाला? भाग वाटतं ना बीचवर. बीचला भरती आले पाहिजे. एकदम बीचला भरती आहे. हा बाबा आहे. बाबाचा पोरगा. हा सचिन शिंदे चिपळूणकर, गाव मोरवणे. समोर किल्ला दिसतोय. या साईडला आहे समुद्र. ओवळलेला समुद्र आहे या साईड. कुठला आहे? ओवळलेला समुद्र आहे या साईड. लोक किती रिस्क घेत आहेत. अशी रिस्क तुम्ही घेऊ नका शेट. आणि ते पुढे बघा, अजून त्याच्या पुढे लोक पाण्यात गेले आहेत. एवढी भरती असताना आणि पावसाळ्यात कशाला दिवाळी खेळतात काय माहिती. अरे उभे आहेत ना रे, काय विषयच नाही. बघा ना कुठे आता ते पुढचं तुम्हाला दिसत असेल की मला माहिती नाही. आता हे लोक पाण्यात गेलेत. हे ना काय आपलं आहेत की नाही माहीत नाही, पण पुढचे पण गेलेत. भरपूर पर्यटक आहेत बघा. बाकीचे पर्यटक बघा कसं मस्त आनंद घेतात इकडे समुद्राचा. आनंद कसा घ्यायचा असतो? बाहेर थांबून. आता हे भरती आहे, पावसाळ्यातली भरती. काय घ्यायची बाबा? तुला काय वाटतं यांच्याबद्दल? मूर्खपणा करत आहे. स्वतःचा जीव त्यांनी टाकलेला असाच मूर्ख आहे ना. खवळलेला आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्ही ना अशी रिस्क नाही घेऊ शकत आहे. त्यामध्ये खूप छोटी मुलं पण आहेत. त्याच्यासोबत ते कोण शाळेतली पोरगी आहे, 2 पोरी आहेत आणि त्यांचे पप्पा असतील मला वाटतं, आणि भाव आहे. बघा वीस बघ. काय वाटतं तुला? हे लोक जे आता गेलेत हे लोक आहेत, काय वाटतं त्यांच्याबद्दल? मला हेच वाटतं 100% रिस्क आहे. कारण पाण्याची पातळी खोल आहे, कमी आहे, जास्त आहे, काही समजत नाही आहे. आणि याच्यामध्ये जर लहान मुलांना सोबत घेऊन जाणं हे तर फारच चुकीचं आहे. तर मी तर विनंती करेन इथले जे अलिबागचं जे प्रशासन आहे तर यांनी ते लक्षात घेऊन काळजीपूर्वक दक्षता घेऊन अशांना पूर्णपणे बंदी घालावी. आणि पावसाळ्यामध्ये हे जे समुद्रकिनारे आहे ते 100% बंद असले पाहिजेत. ॲक्च्युअलमध्ये ह्यांच्यावरती हे केलं पाहिजे. काय विचार? वर्सोली बीच, अलिबाग. खतरनाक विषय आहे बघा. तुम्हाला दिसत असेल लाटा बघा कुठपर्यंत येतात. नाही तर पाणी असं आत असतं, एवढी हे नसते. बोटीला आहे भरतीला लोक बाहेर जातात एवढी रिस्क घेऊन.
मित्रांनो आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला आणि आम्ही आलो आता वडखळ पार्क दिला आहे. हा कुठला एरिया आहे शिंदे? वडखळचाच एरिया आहे ज्याला पेन बोलतात. समोरच्या साईडला बघा पोलीस लोक चेकिंग करतात. हे बघा समोर दिसत या साईडला पोलीस आहेत. बघा आता किती वेळ लागतोय. ट्रॅफिक फुल आहे. तर मित्रांनो आता थांबलो आम्ही साई सहाराला, म्हणजे मध्येच थांबलो. मला लोकेशन माहिती नाही पण थांबलो आम्ही. जवळजवळ इथून कर्नाळ आहे, जवळ आहे कर्नाळ का आगनाला. पण थांबलो आहे जरासं चहा नाश्ता वगैरे करूया आणि पुढे जायचं. अजून आमची बाकीची मंडळी काय आली नाहीत. शिरानी मगाशी फणस घेतले तेच खात होते. अजून पण त्याला तेच आवडतात. मला काय समजत नाही. आता ह्याच्यावर तो चहा पण पिणार. तर हे बघा ते सगळी पोरं आहेत या गाडीत. बाकीची पोरं अजून येत आहेत. किती वेळात येत आहेत ते माहिती नाहीत पण येत आहेत.